सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवतंत्र. आपले सर्वांचे विठ्ठलमय असे गुरुवर्य विजय महाराज तनपुरे यांना वंदन करून मी ब्रह्मानंद विठ्ठल कोपर्णी माझं एक शिवतंत्र परिवारामध्ये आल्यापासून छोटंसं एक मनोगत व्यक्त करत आहे. 19 दिवसापासूनचं 1, 2 आणि 3 या तारखेला महाराजांनी सेशन घेतले. त्यामध्ये 2 तासाचं सेशन झाल्यानंतर त्यात सवय अशी लागली 7 नियम लिहिण्याची. 2 तारखेला नियम लिहिण्यासाठी मी सुरुवात केली स्वतः. नियम लिहिता लिहिता ते कधी आत्मसात होत गेले समजलंच नाही. माझी उठण्याची सवय होती 10 वाजेची, ती आता 5 वाजायला लागली. त्यानंतर व्यायामाची एक सवय नव्हती, ती सवय लागलेली. आणि योगायोग असा की महाराजांनी मला 10 तारखेला भेटण्याची एक संधी दिली. आम्ही सपत्नीक त्यांना भेटण्यासाठी गेलो. जसं असं वाटलं की आपण एखाद्या मंदिरामध्ये जातोय. मंदिरामध्ये गेल्यानंतर जो उत्साह आहे त्या महाराजांना भेटल्यानंतर मला जाणवला. त्यातूनच 1 तास आणि 10 मिनिटं या भेटीमध्ये जो अनुभव आला त्यातून जीवनाला आणखीनच कलाटणी मिळण्याचा सुरुवात झाली. वरुण दादा यांनी मला एक सकस आणि संतुलित आहार घेण्याची त्यांनी आहार दिलेला तो आहार घेण्याची मला एक सवय लागली. आणि एक उत्साह म्हणतो आपण तो असा भरभरून जीवनामध्ये आलेला आहे. महाराजांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला होता बघा, की त्यांच्या मित्रांनी त्यांना कुबड्या देऊन 15 पावलं महाराज पुढे गेले आणि तो व्यक्ती फक्त बोलत होता. तो व्यक्ती मी आहे म्हणजे हात देऊन हात त्यांनी दिलेला होता आणि तुम्ही पुढे चला असं ते बोलले होते. आपल्या मागं आपल्याही जीवनामध्ये असंच कोणतरी व्यक्ती असं तू पुढे चल मी आहे असं जर सांगितलं तर जीवनात बदल घडल्याशिवाय 100% राहणार नाही याची मला जाणीव झालेली आहे. आणि महाराजांच्या 1 तास आणि 10 मिनिटाच्या भेटीमध्ये असं काही जीवनामध्ये उभारी मिळाली की त्यांना त्या भेटीबद्दलही मनापासून धन्यवाद देतो. आणि जी संधी मिळाली त्याचं सोनं निश्चितच मला भेटलेलं आहे असं मला वाटतं. आणि माझं एक छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.